गेल्या 2 दिवसांपासून आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे। तर या आंदोलनाला अनेक आमदार आणि खासदारांनी आता पाठिंबा दिलेला आहे। काहीही झालं तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून देणारच असा निश्चय जरांगे पाटलांनी व्यक्त केलाय। दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानावर जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली। या भेटीमध्ये त्यांनी जरांगेंच्या प्रकृतीची विचारपूस केली। बाहेर निघताना मात्र सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला आणि विरोधाला सामोरं जावं लागलं। बाकीच्यांकडनं काही उत्तरच मिळणार नाही। उत्तर मिळाले त्याच्यात खरं खोटं काय कोण काय कळणार याच्यावर काय त्यांना माहिती आहे। निर्णय घेण्याचा अधिकार आणि शक्ती फक्त शरद पवारांमध्येच आहे आणि त्यामुळे सुप्रियाताईंना घेराव घातला त्यात काही मला काही वाईट वगैरे वाटत नाही। आणि काही जणांच्या भावना त्यांना आवर घालायला पाहिजे होतं, पण ते प्रत्येक गोष्ट काय आपल्या हातात नसते। आपण ते आपलं त्याच्यावर नियंत्रण नसतं। लाखांच्या मोर्चांमध्ये एखाद दोन आगाऊ असतात, त्याच्यावरती काय एवढी चर्चा करायची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।